आणि म्हणून आपल्या शिवलिंगाचा महिमा ब्रह्माला आणि विष्णूला भगवान शिवशंकर सांगू लागलेत. आणि प्रणव पंचाक्षराचा उपदेश करून भगवान शिवशंकर त्या ठिकाणाहून निघून चाललेत. ब्रह्मदेव आणि विष्णूला भगवान शंकर सांगतात, एकाक्षरी मंत्र आहे ओम. ओम हा एकाक्षरी मंत्र आहे आणि ओम नमः शिवाय हा षडाक्षरी मंत्र आहे. सकाळी जर आपण स्नान वगैरे झालं की असं एखादा मिनिट बसलं पाहिजे आणि 1 मिनिट का होईना आपण ओंकाराचा जप केला पाहिजे. ओम हरि ओम. असा ओमचा जर आपण जप केला ना महाराज, कंठ कंप होतात, आरोग्य सुधारतं, मन शांत होतं, मन हलकं होतं, बुद्धी सतेज होते. म्हणून सकाळी उठल्याबरोबर आपण ओंकारचा जप केला पाहिजे. लोक उठल्याबरोबर मोबाईलचा जप करतात. एक जण म्हणला, महाराज मी बायको सोडायला तयार आहे पण मोबाईल सोडणार नाही. ओंकारचा जप माहितीच नाही महाराज, उठला की मोबाईल. किती त्याचा विनियोग करावा हे ज्याच्या त्याच्या हातात आहे ना महाराज. बरं, मीडिया बघून आपली बुद्धी खराबच होणार आहे, मन खराबच होणार आहे. जगातल्या सगळ्या वाईट गोष्टी आपण सकाळी झोपेतून उठल्याबरोबर जर आपण आत्मसात करत असू तर मन कधी प्रसन्न होणार आहे. म्हणून अरे सकाळी उठल्याबरोबर आपण छान स्नान करावं, आपला नित्यनेम करावा, देवघरात जावं, देवाला नमस्कार करावा, तुळशीला प्रदक्षिणा करावी, एखादा तांब्या पाणी टाकावा, 1 मिनिट बसा. 24 तास तर आपल्याला वेळ नाहीच आहे, पण 1 मिनिट तरी कमीत कमी बसा आणि ओंकार करा. भगवान शिवशंकराचं ते स्वरूप आहे. त्या ब्लॅक अँड व्हाईट टीव्हीला सोमवारी मालिका लागायची भगवान शंकराची, त्याच्यात मैं ओंकार हो. ज्यांनी बघितलं असेल त्यांना माहिती आहे. शिव सांगतो मी ओंकार आहे. ओम हे माझं स्वरूप आहे आणि त्याच्यातून ही सगळी रचना झाली महाराज. विष्णू आणि ब्रह्मदेवाला असं बसवलं आणि त्या दोघांच्या डोक्यावर हात ठेवला आणि भगवान शिवशंकरांनी त्यांना दीक्षा दिली आणि ओम नमः शिवाय असा षडाक्षरी मंत्र त्यांना देऊन भगवान शिवशंकर त्या ठिकाणाहून निघून गेलेत. आणि म्हणून बाकीचे सगळे देव आहेत, भगवान भोलेनाथ महादेव आहे. महादेव शिव महापुराण ऐकताय म्हणून याचा अधिष्ठान भगवान शिव आहे. मी आपल्याला कालच सांगितलं. तुम्ही भागवत कथा ऐकायला गेलात की त्या ग्रंथाचं अधिष्ठान कृष्ण. ब्रह्मपुराण ऐकायला गेलात की त्या ग्रंथाचं अधिष्ठान ब्रह्मदेव. गणेश पुराण ऐकायला गेलात त्या ग्रंथाचं अधिष्ठान भगवान श्री गणेश. या ग्रंथाचं अधिष्ठान भगवान शिव. गाणपत्य, शाक्त, शैव, शौर्य आणि वैष्णव 5 प्रकारच्या उपासनात आपल्या भारतात. काही लोक गणपती उपासना करतात, काही देवीचे करतात, काही सूर्याची करतात, काही विष्णूचे करतात, काही शिवाची करतात. उपासना कोणत्याही देवाची करा, शेवटी पोचणार एकाच ठिकाणी आहे. परमात्मा एक आहे. विविध अनंत रूप आणि अनंत अवतार आपल्याला त्याची बघायला मिळतात, तसा परमात्मा एक आहे. आणि म्हणून भगवान श्री महादेवाची ही उपासना कशा पद्धतीने पोचते तर ओम नमः शिवायचा अखंड जप करा, त्याने आपण पवित्र होतो. दान धर्म वगैरे आदी काही विषयाचं चिंतन सुतजी महाराज करतायत आणि भगवान शिवाच्या नामाचं उच्चारण त्या ठिकाणी किती फल प्राप्त करून देणार आहे याचा विचार सांगतायत. त्याच्या नावाचा महिमा हा अगाध आहे. आपल्याला आपलं नाव जसं आवडतं तसं भगवान शिवाला त्याचं नाव फार आवडतं. आपल्याला आपलं नाव आवडतं ना महाराज. कुणी जर प्रेमाने आपल्याला हाक मारली तरी आपल्याला आवडतं. आता जुन्या काळात लग्न जर झालं तर काही स्त्रिया नवऱ्याचं नाव घ्यायच्या.
ते नाव घेतलं की त्याला फार बरं वाटायचं. नंतर तो बायकोचं नाव घ्यायचा, तिलाही फार बरं वाटायचं. नाव माणसाला प्रिय आहे. आता ते नाव घ्यायचा काळ फार राहिला नाही, त्याच्यामुळे आता लोकांना तोही आनंद मिळत नाही. जीवाला जसं त्याचं नाव आवडतं तसं देवाला सुद्धा त्याचं नाव आवडतं. एकदा 3 महिला एकत्र आल्या. रामचंद्र प्रभूंची माता कौशल्या, हनुमंतरायाची माता अंजनी आणि अगस्ती मुनींची माता लोपमुद्रा, ह्या तिघी एकत्र आल्या आणि किचन मध्ये स्वयंपाक करत होत्या. आणि एकमेकीला त्यांच्या गप्पा चालल्या होत्या. म्हणजे 3 बाया एकत्र आल्यावर काय ते गप्प बसणार आहेत का? त्यांच्या गप्पा चालल्या होत्या. गप्पा अशा चालल्या होत्या की रामप्रभूंची आई म्हणाली, कौशल्य माता, अंजनी काय सांगू म्हणले तुला, माझ्या मुलाचा प्रतापच काही वेगळा आहे. रावणाला मारण्याकरता, लंकेत जाण्याकरता त्याने सेतू बांधला, सेतू, आणि सेतू बांधून त्याच्यावरून गेला. अंजनी म्हणली, कौशल्य फार काही तू त्याचं मला पराक्रम सांगू नको. माझ्या पोराला जर सांगितलं असतं ना, सेतू बांधायची गरजच नव्हती. एक उड्डाण केलं का डायरेक्ट लंकेत गेला असता आणि सीतेला घेऊन आला असता. तेवढ्यात ती लोपमुद्रा म्हणाली, तुमच्या दोघीचंही राहू द्या, तुम्ही माझ्या मुलाला सांगायला पाहिजे होतं, एका घोटात समुद्र पिऊन टाकला असता. अगस्ती मुनी एका घोटात समुद्र पिऊन घेतात. हे ऐकलं हनुमंतरायाने आणि मारुती आतमध्ये आले. तिघींना नमस्कार केला आणि म्हणले, क्षमा मागून सांगतो, कौशल्या माते तू काय म्हणाली, माझ्या रामाची पराक्रम वेगळाच आहे. रामाचा सेतू बांधला, पण सांगू का तुला, सेतू तुझ्या मुलाने नाही बांधला. सेतू तुझ्या मुलाने नाही बांधला, सेतू तुझ्या मुलाच्या नामाने बांधला. आणि आपल्या आईकडे गेले, अंजनीकडे, आई तू काय फुशारकी मारते, माझ्या मुलाला सांगायला पाहिजे होतं, उड्डाण करून गेला असता, सीतेला घेऊन गेला असता. उड्डाण मी नाही केलं आई, उड्डाण मी नाही केलं. मी जेव्हा जय श्रीराम म्हणतो तेव्हा माझ्याकडून उड्डाण होतं, उड्डाण मी कोण करणार. आणि मग लोपमुद्रेला सांगितलं, आई तू काय म्हणते, माझ्या पोराला सांगायला पाहिजे होतं, एका घोटात समुद्र पिला असता. तुला असं वाटतं का तुझं पोरग समुद्राचं घोट एका घोटात समुद्र पित? तुझ्या मुलाला विचार, ते सारखं बसलेलं आहे, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. आणि जेव्हा हे ते ओम नमः शिवाय म्हणतो ना, तेव्हा त्याच्यात एवढी अफाट ताकद येते का समुद्र एका घोटात पिऊन टाकतो तो. त्यामुळे समुद्र पिणारा तो नाही, उड्डाण करणारा मी नाही, आणि सेतू बांधणारा राम नाही. या तिघांची जर ताकद तुला पाहिजे असेल तर ती फक्त नामाची आहे, फक्त नामाची आहे. आणि म्हणून ते नाम वाचे वदता शिवनाम, वाचे वदता शिवनाम, वाचे वदता शिवनाम, वाचे वदता शिवनाम. तयान बाधी क्रोध काम, तयान बाधी क्रोध काम, वाचे वदता शिवनाम, वाचे वदता शिवनाम, वाचे वदता शिवनाम, वाचे वदता. हो, तयान बाधी क्रोध काम, वाचे वदता शिवनाम. कितीही जीवाकडून पाप घडलेला असू द्या, पण जर त्याने अखंड नमः शिवायचा जप केला तर त्याचं
मन आणि त्याची वाणी सुद्धा पवित्र होते. म्हणून जीवाला परम पवित्र करणारी भगवान या शिवशंकराची ही कथा, या शिवनामाचं महात्म्य सुतजी महाराज सांगू लागले. जीवाने शिवाचं नामस्मरण करावं. पुढे भगवान शिवशंकराच्या काही आवडीच्या विषयाचा काही विचार सांगितला गेलाय. शंकराची उपासना करणाऱ्यांना भस्मधारण विधी सांगितलाय. अतिशय मंगलकारक आहे. भगवान शिवाला आवडणारी गोष्ट म्हणजे भस्म आहे. म्हणून अनेक जे शिवोपासक आहेत ते आपल्या अंगाला भस्म लावतात किंवा त्रिपुंड्र तरी लावतात कपाळाला. शिवाच्या आवडीची गोष्ट आहे ती. आणि काय त्याला काय आवडतं ते पाहूनच आपण आपली सेवा करावी. आणि प्रत्येक देवाची आवड वेगवेगळी आहे. विठोबाला काय आवडतं ते बघा. नामाचा उच्चार रात्रंदिवस अखंड विठोबाचं नामचिंतन करणं ही विठोबाची आवड आहे. पांडुरंगाच्या काही गोष्टी आवडीच्या आहेत. गळ्यात पवित्र तुळशीची माळ असावी ही विठोबाची आवड आहे. कपाळाला बुक्का असावा ही विठोबाची आवड आहे. तसं भगवान शिवाची आवडीची गोष्ट जर कोणती असेल तर अंगाला भस्म लावणं, त्रिपुंड्र लावणं भगवंताला आवडतं ते. भगवान शिवाचं वर्णन करताना नरहरी महाराज सोनार असं म्हणतात, भस्म उटी रुंड माळा, 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 भस्म उटी रुंड माळा. हाती त्रिशूळ नेत्री ज्वाळा, हाती त्रिशूळ नेत्री ज्वाळा, गज चर्म व्याघ्रांबर, गज चर्म व्याघ्रांबर, हाती त्रिशूळ नेत्री ज्वाळा, हाती त्रिशूळ नेत्री ज्वाळा, गज चर्म व्याघ्रांबर, गज चर्म व्याघ्रांबर, भस्म उटी रुंड माळा. भस्म देवाचं आवडीची गोष्ट आहे आणि म्हणून अंगाला भस्म लावतात शिवोपासक. दुसरी गोष्ट सांगितली रुद्राक्ष. शिवोपासकाच्या गळ्यात रुद्राक्षाच्या माळा आहेत, त्यांच्या दंडात रुद्राक्षाच्या माळा आहेत, हातात रुद्राक्षाच्या माळा आहेत. भगवान शिवजी सांगत होते पार्वती मातेला, पार्वती एकदा मी समाधीस्थ असताना अचानक माझे डोळे उघडले आणि डोळ्यातून पाणी पडलं आणि ते पाणी ज्या ठिकाणी पडलं तिथे रुद्राक्षाचा वृक्ष उगवला आणि तेव्हापासून त्या रुद्राक्षाला एक सन्मान मी दिलाय. पृथ्वीवर काही पिवळ्या रंगाचे रुद्राक्ष असतात, काही पांढऱ्या रंगाचे असतात, काही लाल रंगाची रुद्राक्ष असतात. वेगवेगळे प्रकार आहेत रुद्राक्षामध्ये. आणि तो रुद्राक्ष विधिवत पद्धतीने आपल्या अंगावर धारण केला जातो. एक मुखी रुद्राक्षापासून ते 14 मुखी रुद्राक्षापर्यंत आपल्या अंगावर ते ग्रहण करता येतात, परिधान करता येतात. तिसरी गोष्ट सांगितली बिल्व वृक्षाची, बेलाच्या झाडाची.
या भगवान शंकराच्या आवडीच्या व्यवस्था आहेत. रुद्राक्ष त्याला आवडतं, बिल्वदळ त्याला आवडतं, आणि म्हणून त्याला जे आवडतं ते आपण त्याची सेवा करावी असं शिव महापुराणाचं मत आहे. बेलाचं झाड शंकराच्या आवडीचं आहे, म्हणून जो कुणी बेलाच्या झाडाशी त्याच्या मुळाशी बसून सायंकाळच्या समयाला तिथे दिवा लावून जर ओम नमः शिवायचा जप करील तर भगवान शिव त्याला मोक्ष पद देतात. एखाद्या आलेल्या अतिथी ब्राह्मणाला जर बेलाच्या झाडाजवळ जीव घातलं तर त्याचंही फल निराळच आहे. शिवरात्रीला आपण ती कथा ऐकत असतो. तो चंडीभिल नावाचा जो भिल्ल होता, तो शिकार करण्याकरता गेला होता. दिवसभर ज्या वृक्षावर थांबला त्याला माहिती नाही हे वृक्ष कशाचं आहे. हरणाची शिकार लावून बसला होता. एक एक पान तोडायचा आणि खाली टाकायचा. बेलाच्या झाडाच्या खाली होती शिवलिंग. दिवसभर त्याच्या पोटात अन्नाचं कण नाही, एक एक पान तोडायचा, खाली टाकायचा. तो दिवस होता महाशिवरात्रीचा. शिकार दिवसभर मिळत नाही, पोटात अन्नाचा कण नाही, आणि जिथं शिकार लावली होती त्या झाडाच्या फांद्या आडवी येतात म्हणून एक एक पान त्याचं तोडायचं आणि खाली टाकायचं. आणि तोडलेलं पान जिथं पडायचं तिथं शिवलिंग आहे. एवढा आनंद झाला महाराज भोलेनाथाला, एवढा आनंद झाला कारण का? आवड तुझला बेलाची, आवड तुझला बेलाची, बेलाच्या पानाची, हे भोळ्या शंकरा, हे भोळ्या शंकरा. बेलाची आवड तुला बेलाची, बेलाच्या पानाची, हरी बोल. हे भोळा शंकरा, शंकरा, हे भोळ्या शंकरा. गळ्यामध्ये रुद्राक्षाची माळा, टाळी वाजवा. हरी बोल. लावी तो भस्म कपाळा, गळ्यामध्ये रुद्राक्षाचा माळा, लावितो भस्म कपाळा. गळ्यामध्ये रुद्राक्षाच्या माळा, लावी तो भस्म कपाळा. गळ्यामध्ये रुद्राक्षाचा माळा, लावितो भस्म कपाळा. आवड तुला बेलाची, आवड तुला बेलाची, बेलाच्या पानाची, हे भोळा शंकरा, शंकरा, हे भोळा देवा, महादेवा, हे भोळा शंकरा.